नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल व्हेज कॅन्टीनवर. आज आपण बनवणार आहोत झटपट आणि काहीही खडे मसाले न वापरता पनीरची भाजी. तर चला पाहूया रेसिपी. यामध्ये मी पनीर घेतलेलं आहे 200 ग्राम. तुम्ही कमी जास्त पनीर करू शकता. 2 मोठे कांदे घेऊयात आणि कांद्यांना छान तेलामध्ये परतून घेऊया. कांदे जास्त प्रमाणातच घ्यायचे आहे, जेणेकरून आपली जी ग्रेव्ही होणार ती छान अशी थिक होणार. कांद्याला असा सोनेरी कलर येतपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. अचानक जर पाहुणे आले आणि आपल्या घरी पनीर असला तर झटपट ही रेसिपी तयार होते. टोमॅटो घातल्यानंतर थोडासा आपण मीठ सुद्धा घातलेलं आहे, जेणेकरून आपले टोमॅटो पटकन शिजणार. 2 मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता 2 मिरच्या घातलेल्या आहेत. मिठामुळे काय होणार ना, आपला जो टोमॅटो आहे तो पटकन मऊ होतो, पटकन शिजतो. म्हणून कधी पण टमाटर घातल्यानंतर मी मीठ घालतेच, जेणेकरून मसाला पटकन शिजणार. अशा प्रकारे आपण छान टोमॅटो आणि कांदे आपले शिजवून घेऊयात. छान प्रकारे शिजवले आपण. 2-3 मिनिट लागतात याला. त्यानंतर मी 2 ते 4 काजूच्या बियासुद्धा टाकलेल्या आहे. काजूच्या बिया जर असतील तर नक्की टाका. त्यामुळे जी ग्रेव्ही आहे ती थिक पण होणार आणि टेस्ट पण भन्नाट लागणार भाजीची. त्यानंतर मी काय केलेलं आहे, त्यानंतर शिजवलेला मसाला घ्यायचा आणि त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच किचन किंग मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली. आपण पॅन घेऊन ऑइलमध्ये लसण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि त्याचा कच्चापणा आपल्याला काढून टाकायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला एखादी मिनिट छान असं त्या मोहरी जिऱ्यामध्ये पेस्ट टाकून शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण टाकूया तयार केलेली आपली पेस्ट, जो आपण आत्ता मिक्सरमधून काढलेला. त्यालासुद्धा छान असा कलर येतपर्यंत, तेल सुटतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. 6 ते 7 मिनिट तर नक्कीच लागतात. घाई करायची नाही. छान असं तेल सुटतपर्यंत आपल्याला ती ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघा, झाकण लावून आपण शिजवून घेऊया. थोड्या वेळाने बघूया तेल सुटलं की नाही. वेळ लागतो थोडा याला, पण 6 ते 7 मिनिटामध्ये आपली जी ग्रेव्ही आहे ती ऑलमोस्ट तयार होऊन जाणार. हळूहळू चेंज होतो आणि तो कच्चापणा पूर्ण काढल्यानंतरच भाजीला चव येते. अशा प्रकारे मी झाकण लावून शिजवून घेत आहे. तेल सुटायला आता सुरुवात झालेली आहे. बाजूबाजूने तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटत आलेलं आहे. एकदा आपण पूर्ण ग्रेव्ही मिक्स करून घेतलेली आहे आणखी एकदा. त्यानंतर मी टाकलेलं आहे जिरा पावडर आणि टाकलेलं आहे धना पावडर, हळद टाकलेली आहे आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे. कमी जास्त लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. अशा प्रकारे सगळ्याचं सगळं आपण छान असं मिक्स करूया आणि आता अजून याला शिजवून घेऊया. तुम्हाला जशी पातळ हवी ग्रेव्ही त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका आणि ग्रेव्हीला छान असं आणखी तेल सुटतपर्यंत शिजवून घ्या. आता या स्टेजमध्ये मी टाकलेले आहे मटार नसतील तरी काही प्रॉब्लेम नाही, पण असतील तर नक्की टाका. त्यामध्ये आणखी आपण झाकण लावून शिजवून घेऊया. मटारसुद्धा शिजून जाणार. त्यानंतर मी टाकलेले आहे याच्यामध्ये मलाई. मलाई माझ्या घरी नव्हती, क्रीमसुद्धा नव्हती, म्हणून मी दुधावरची साय घेतलेली आहे आणि त्यालाच पाण्यामध्ये मिक्स करून ते मग भाजीवर टाकलेलं आहे. बघा, इकडे आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे. छान कलर आलेला आहे, तेलसुद्धा सुटलेलं. या स्टेजमध्ये मी दुधावरची जी साय असते ती मिक्स करून पाण्यामध्ये ती टाकलेली आहे. क्रीम असेल तर नक्कीच टाका, पण याच्यामुळे सुद्धा चव खूप छान येते. घरी जर क्रीम नसेलच तर मग काय, तर हा उपाय तुम्ही करू शकता. अशा प्रकारे क्रीम टाकली आणि मिक्स करून घेऊया. बस झाली, आपली भाजी तयार आहे. या स्टेजमध्ये मी टाकते आहे पनीर. आणि पनीर मी काही तेलामध्ये फ्राय केलेले नाही, कारण पनीर जर फ्रेश असला तर असाच टाकला आपण तरी चालतो.
सो पनीर नंतर आपण टाकून घेऊया. तुम्हाला वाटतच असेल तर तुम्ही फ्राय करूनसुद्धा टाकू शकता. त्यानंतर तूप टाकलेलं आणि मीठसुद्धा टाकलेलं आहे. अगोदरसुद्धा मीठ टाकलेलं, त्यामुळे मीठ आता थोडं टाकलेलं. आणि अशा प्रकारे आपण आणखी 1 चम्मच किचन किंग मसाला टाकलेला. किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही कोणताही काळा मसाला, घरगुती मसाला वापरू शकता. त्यानंतर मी याच्यामध्ये कसुरी मेथीसुद्धा टाकलेली आहे. कसुरी मेथीमुळे सुद्धा खूप छान अशी सो मी कसुरी मेथी भाजीमध्ये टाकतेच. तुम्ही सुद्धा टाकून बघा. मिक्स करूयात आणि आपली भाजी रेडी आहे. पाहुणे जर आले आणि झटपट आपल्याला रेसिपी बनवायची आहे तर मग ही अशी साधी सोपी रेसिपी तुम्ही करू शकता. सो बघा, कलरसुद्धा आलेला आहे. मी आणखी 1 मिनिट शिजवून घेतलं. कोथिंबीर टाकूयात आणि सर्व करूयात. सो प्लीज तुम्हाला जर ही रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.